यस थँक्यू व्हेरी मच सुनील पवार. निलेश ना जितू. तर आपण सामन्याला सुरुवात करतोय. दोन फलंदाज जितेंद्र विथ निलेश, गोलंदाज मधुकर. षटकातील पहिला चेंडू, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू त्यानंतर शरीरावर. यस, तर एक धाव कंप्लीट झाली. मधुकर गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस पुल केलंय, अतिशय सुरेख फटका. चेंडू पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार झालाय. चौकार. वेलकम गणेश चितरे. मधुकर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटकातील दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावर झाल्यात. यस, गणेशजी तरे यांचे या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करून घेतला जातोय. खूप खूप धन्यवाद गणेशजी तरे, आपण आलात या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून विशेष आभार. मधुकर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मधुकर यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट झाल्या. मधुकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे, पहिल्या टप्प्यावर निघून जाईल सीमारेषा पार. गुड शॉट, चौकार. यस, प्रमोदजी गोराटकर या ठिकाणी उपस्थित झाल्यात. विनंती असेल या व्यासपीठावर बसा. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. आतापर्यंत धावा खर्च झाल्यात 11. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या षटकामध्ये 2 चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. निलेशाच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा मधुकर गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज निलेश आहे. यावेळेस डावी स्टिक सोडून हा चेंडू आतलाय. भाऊ पाटील सर आमच्याकडे वळत आहेत. वाईड बॉल. 12 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. प्रमोद जी गोराटकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रमोदजी गोराटकर यांचा टेंबवली संघ आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस वेट केलं जात आहे फलंदाजाला. चेंडू निर्धाव गेलाय.
तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 13 धावा धावफलकावर. यास विनंती असेल संजय लहू ठाकरे आपण या ठिकाणी संपर्क साधा, ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जल है तो कल है. तर पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहिली. धावसंख्या धावफलकावर आहे 13. एक चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते साईकृपा डोंगे संघाच्या माध्यमातून. 13 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात आणि त्यानंतर मात्र पॉवर प्लेचं षटक समाप्त झाला. तर क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुनील पवार तालुका क्रिकेटमधील एक पॉवरफुल आवाज. सकाळच्या सत्रापासून त्यांचा सुमधुर आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाला. व्हॉइस ऑफ ठाकूरपाडा. मूलगाव सांग ना त्याला. यावेळेस वाईट बॉल. यावेळेस देखील दिशा चुकीची आहे. पंच वाईट बॉल घोषित करत आहेत. 15 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. पहिल्या 2 चेंडू मागे दोन्ही चेंडू वाईट फेकल्यात. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. यस इज गॉन. पहिला गडी बाद होतो या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात. तर यानंतर जय हनुमान टेंबावले आणि विकास स्मृती राहणाल या दोनों संघादरम्यान पुढील लढत आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ तयारीत राहा. यस, तर या ठिकाणी राणाल संघ दाखल झालाय. वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे. प्रदीपजी पाटील, अप्पू शेट, विनंती असेल आपण या व्यासपीठावर बसा. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर पहिला ब्रेक थ्रू मिळाला. या ठिकाणी आपण पाहतोय की शुभ आगमन होतंय. आपल्या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत प्रदीपजी पाटील. पप्पू शेट, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस देखील दिशा चुकीची आपण पाहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. यस, एक धाव कंप्लीट झाली आणि हा चेंडू वाईट आहे. तर 1+1 2 धावा मिळतील. तब्बल तिसरा वाईट चेंडू आपण पाहतोय. खराब गोलंदाजी आपण पाहतोय. वाईट बॉल हाताळले जात आहेत. नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणावर ना.
विकेटसाठी प्रयत्न झाले होते, परंतु बॅट आणि बॉलमध्ये त्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि ही जी धाव आहे लेग बायच्या स्वरूपात आली आहे. वीस धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. भगवान गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. 22 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. वन शॉटचा इशारा येतोय. येस, एकच धाव मिळेल. 21 21 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस प्रहार झालाय. फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हा षटकार. 27 27 धावा धावफलकावर झाल्यात. अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमधून पाहायला मिळाला. 27 धावा धावफलकावर झाल्यात. राकेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. यावेळेस एक चांगला चेंडू आपण पाहतोय. बेट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव गेलाय. समोरच्या टीमला पाहिलाच ना. शॉर्ट बॉल ना. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये. रोहिदास पाटील त्या ठिकाणी आहेत. फेकी झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. साइड इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 29 29 धावा झाल्यात. पहिलं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 13 धावा खर्च केल्या होत्या मधुकर या गोलंदाजाने, आणि त्यानंतर दुसरं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 16 धावा खर्च केल्यात. चला थोडं स्पीडअप करा. सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 29 29 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. रामदास मात्रे गोलंदाजी मार्कवर येतोय. वेलकम शांतारामजी भोईर. अफाट मेहनत, अफाट कष्ट या स्पर्धेसाठी. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. भाऊ पाटील सर आमच्याकडे बोलतायत. वाईट बॉल. अवंतर धाव मिळेल.
30 धावा धावफलकावर झाल्यात. लायसनची गरज नाही ना कोणाची. यावेळेस अतिशय सुरेख फटका आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. चौतीस धावा धावफलकावर झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फुल टॉस होता परंतु त्रिफलला उडवला गेलाय. साठी पोषक असा हा चेंडू आपण पाहतोय परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. फुल टॉस चेंडू आपण पाहिला. बीट झाला होता फलंदाज आणि चेंडू मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा त्रिफलला उडवलाय. गणेशदादा ठाकरे एक विशेष सोय करताना. हेमंत आउट झाला ना. हेमंत आउट झालाय. यस नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये गेलाय. रामदास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. समोर नवीन फलंदाज विनोद आहे. यावेळेस प्रहार झालाय. ओहो वाडा शॉट. अतिशय सुरेख फटका. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 40 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक मोठ्या टोटलकडे वाटचाल करताना या ठिकाणी साई कृपा डोंगे संघ. चांगली धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रामदास. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील फटका चांगला आहे. गॅप शोधले. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. जाईल सीमारेषा पार. हा चौकार. डबल फोर. 44 धावा धावफलकावर झाल्यात. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. ज्या प्रकारे फटकेबाजी केली जाते. विनोद यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. 45 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. कार्पेटच्या सहाने चेंडू गेला होता. क्षेत्ररक्षण करून फेकी झाली. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर आहेत. यानंतर अजून एक षटक बाकी आहे. धावा धावफलकावर आहेत. यस आमचे साथी समालोचक
सुनील पवार सामन्याचा आनंद घेताना लॉंगॉन सीमारेषेलगत बाहेर बसल्यात. सोपान सोपान गोलंदाज शेवटचं षटक फेकण्यासाठी. तेव्हाच बोल ना. षटकातील पहिला चेंडू यावेळेस चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. अतिशय सुरेख फटका आणि अशा प्रकारे अर्धशतक झलकावलं जात आहे. तब्बल 52 धावा धावफलकावर झाल्यात. आज नक्कीच संघाच्या माध्यमातून यस पहिलं अर्धशतक. हा? 52 धावा धावफलकावर झाल्यात. तिसरा अंपायर आहे जा. यस तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून. कारण पवार सर आपण जर पाहिलं की सोपान या गोलंदाजाची जी ॲक्शन आहे, जी शैली आहे, ती लक्षात घेता तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. कारण एक वेळ होती की ज्यावेळेस थ्रो गोलंदाज चालायचे, मात्र यावेळेस आपण पाहतोय की गोलंदाजाने 90 रोटेशनने गोलंदाजी करणं बंधनकारक आहे. बॉलर होता तो अश्विन सोपान गोलंदाज बोलतोय. लेग स्पिन केला. यावेळेस टॉप एक चेंडू थोडा वेळ अवैध होता. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 53 धावा धावफलकावर आपण पाहतोय. चांगली धावसंख्या उभारली गेली आतापर्यंत साई कृपा डोंगे संघाच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू यावेळेस फुलटॉस आहे. प्रहारचा लाय चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा षटकार. तब्बल 59 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही संघांसाठी, खास करून कॉमेंट्री पॅनलसाठी, या आयोजन नियोजनासाठी देखील A1 भिनार 40+ संघाच्या माध्यमातून किशोर भोईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद किशोरजी भोईर. सोपान गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस देखील प्रहारचा लय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. दबनतील प्रेक्षक, कारण चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. अजून एक षटकार. 65 धावा धावफलकावर झाल्यात. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिल्यात. आणि षटकारांची हॅट्रिक जर साजरी केली तर दत्ताजी तरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सोपान गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 3 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. हाणामारीचं षटक, शेवटचं षटक म्हटलं की नक्कीच ती हाणामारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस बेट केलं जात आहे फलंदाजाला. पहिल्या चेंडूवर आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर मात्र सर्व चेंडू लेग ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळते. रणनीती थोडी बदलली गेली, मात्र त्यामध्ये देखील 2 षटकार आल्यात.
सोपान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील शेवटचा चेंडू असावा. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. गणेश पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. फेकी झाली, एक धाव कंप्लीट देखील पाहायला मिळाली. तर अशा प्रकारे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 66 धावा धावफलकावर तब्बल 20 धावा. लावल्या गेल्यात आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या गोलंदाज सोपान याने. 67 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय विजयासाठी. तर चला पुढील 2 संघ जय हनुमान टेंबावली विथ विकास स्मृती राणाल या टॉससाठी. राणाल संघाचा संघनिक आपण टॉससाठी या. आणि त्या दरम्यान आपल्याकडे वेल आहे, तर आपण स्वागत आणि सत्काराकडे वळतोय. प्रमोदजी गोराटकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सत्कार करून घेतोय. कबीरजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते. स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केला जातोय. प्रमोदजी गोराटकर एक डॅशिंग पर्सनॅलिटी. यस, टेंबवली संघाचे क्रिकेटर आहेत. 40+ क्रिकेट संघामध्ये आपण त्यांना खेळताना पाहतोय. विशेषतः आयोजकांचे जावई आहेत. वेलकम दीपक. चला टॉससाठी या. टेंबवली संघाचा संघनायक, त्याचबरोबर रानल संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. चला टेंबवली संघाचा संघनायक. यस, कबीरजी ठाकरे आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. टॉस उडवला जातोय. यस, रानल संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. टेंबावली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय.
67 धावांचं लक्ष उभं केलंय. या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. मनोहर आणि रोहित दास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन गोलंदाज साई कृपा डोंगे संघाचा जितेंद्र. सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं षटक आहे. षटकातील पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. ओम साई पीसे संघाला 67 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. जरूर एक बिग शो आपण त्यांच्या माध्यमातून पाहिला होता. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2020 ही स्पर्धा आपण अनुभवली होती. ओमसाई पीसे संघाच्या माध्यमातून चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं. ज्या स्पर्धेवर श्री कालिका माता खारबाव संघाने नाव कोरलं होतं. खास करून सलग 4 दिवस उत्तम जेवणाची सोय देखील झाली होती. सुरेख चेंडू. फुलटॉस आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत. एक धाव कंप्लीट झाली. एकच धाव मिळाली. 5 धावा धावफलकावर आहेत. मात्र ज्या प्रकारची धावसंख्या उभारली गेली साई कृपा डोंगे संघाच्या माध्यमातून ते लक्ष आहे ते लक्षात घेता बिगेट मोठे फटके खेळावे लागतील. निश्चितच प्रयत्न झालाय पुन्हा एकदा. मात्र बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. मात्र एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाहीये. वारंवार बेगेट मोठे फटके खेळावे लागतील. 7 धावा धावफलकावर झाल्यात. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. ओव्हर थ्रो झालाय. याच त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्या. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. मनोहर त्या ठिकाणी बाद झालाय. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती देखील झाली. 10 धावा धावफलकावर आहेत. मनोहर बाद झाला. नवीन फलंदाज गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॉलर विनोद गोलंदाज षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय. बिगेट मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमधून. आणि निश्चितच ज्या फटक्यांसाठी जाणला जातोय गणेश तो गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडू हवेत आहे. झेल ड्रॉप झालाय. दोन धावा कंप्लीट झाल्या. 12 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत.
67 धावांचं एक मोठं लक्ष, त्या लक्षाचा पाठलाग करताना आतापर्यंत 12 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात। विनोद गोलंदाजी मार्कवर। याला यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय, एक धाव कंप्लीट झाली। आडव्या बॅटने हा फटका आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत। एकच धाव मिळाली, 14 धावा धावफलकावर झाल्यात। यावेळेस भेट केलं जातंय फलंदाजाला, चेंडू निर्धाव गेलाय। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस प्रहार जरूर चाललाय, चेंडू हवेत आहे। जितेंद्र झेलकाले, जेलच्या स्वरूपात फलंदाज बाद गणेश पाडेल, बॅक टू द पॅव्हेलियन। यानंतर जानवन टेंबवली, विकास स्मृती रानल या दोन संघादरम्यान पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, नाणेफेकी जिंकल्यानंतर रानल संघाच्या संघनायकाने टेंबवली संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी। शनीनाथ नवीन फलंदाज, यावेळेस अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, बेट केलं जातोय फलंदाजाला। यास 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय। तर ज्या प्रकारे पाठलाग करायला हवा होता तो पाठलाग अजूनही दिसून आला नाहीये, कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर आहेत। या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च झाल्या, त्याचबरोबर एक गडी देखील बाद झालाय। त्रेपन्न धावा काढायचे आहेत, अजूनही 12 चेंडू मागे। बॉलर राकेश यस, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली, त्याचबरोबर धावचीच्या सुरुवात फलंदाज देखील बाद झालाय। नवीन फलंदाज सोपान मैदानाच्या आतमध्ये जातो। अकरा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडूवर 52 धावा अजूनही पाहिजेत पिसे संघाला। गोलंदाज राकेश, यावेळेस लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली। पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय राकेश, हॅलो यावेळेस अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। कोणी नाही, पुन्हा एकदा एकच धाव आली लेग बायच्या स्वरूपात। यस, भाऊ पाडेल सर।
यावेळेस अजून एक चांगला चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 16 धावा. 51 धावा बनवायच्या आहेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. 17 धावा धावफलकावर झाल्यात. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडूवर 50 धावा अजूनही पाहिजेत. यावेळेस अजून एक चांगला चेंडू बेट केलं जात आहे फलंदाजाला. आता मात्र शेवटचं षटक 50 धावांची आवश्यकता. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय. विजयाच्या समीप साई कृपा डोंगे संघ. या षटकामध्ये देखील 4 धावा खर्च केल्या गेल्यात. बॉलर सुभाष. फुलटॉस आहे. प्रहार झालाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. विकेट. षटकार. षटकार जरूर आलाय मात्र उशीर झालाय. महाराज काय माहिती या षटकारापासून विजयी संपादन करू शकत नाहीये. मात्र पराभवाचं जे अंतर आहे ते या ठिकाणावरनं कमी केलं जाईल. काय काय डबल फोर. अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. अजून एक चांगला फटका. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. जाईल सीमारेषा पार. चौकार. आता मात्र प्रत्येक चेंडूवर 10 धावांची आवश्यकता आहे. कारण 40 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 4 चेंडूवर. गोलंदाज बोलतोय सुभाष. चेंडू निर्धाव गेलाय. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. चेंडू पहिल्या टप्प्यावर सीमारेषे बाहेर झालाय. पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न होतोय सुनील पवार सर. 31 धावा धावफलकावर आहेत. या षटकामध्ये 3 विकेट जरूर आल्यात मात्र उशीर झालाय. यावेळेस वाईट बॉल. वाईट बॉल. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय. एक धाव कंप्लीट झाले. डबल 3. 33 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय आणि अशा प्रकारे संघ विजयी होतोय. साई कृपा डुंगे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक ओम साई पिसे.
मॅन ऑफ द मॅच विनोद